कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत बसवलेली जुनी गॅस दाहिनी काढण्यात आली असून त्या ठिकाणी आता 1 कोटी रुपये खर्चून नवीन गॅस दाहिनी बसवण्याचं काम सुरू आहे। जुना गॅस दाहिनीचा वापर म्हणावा तसा झाला नाही, त्यामुळे नवीन गॅस दाहिनी बसवण्याचा अट्टहास कशासाठी अशी विचारणा करत जुना बुधवार पेठेतील नागरिकांनी नवीन गॅस दाहिनी बसवण्याला विरोध केलाय। मागणीचं निवेदन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना देऊन स्मशानभूमीत चांगल्या सुविधा देण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे। कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत दररोज 15 ते 18 मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार केले जातात। त्यासाठी 4 मण लाकूड आणि 500 शेणी वापरल्या जातात। शेणी आणि लाकूड जाळल्यानं हवा प्रदूषणात भर पडते, शिवाय राखही नदीत टाकल्यानं पाणी प्रदूषण होतं। स्मशानभूमीतील प्रदूषण कमी व्हावं म्हणून गुजरातमधील एका व्यापाऱ्यानं महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीला स्वखर्चानं गॅस दाहिनी दिली होती। मात्र या गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार करायला कोल्हापुरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही। फक्त कोरोना काळात या गॅस दाहिनीचा उपयोग झाला। त्यानंतर गेली 3 वर्ष ही गॅस दाहिनी पडून होती। ती नादुरुस्त झाल्यानं तिचे स्पेअर पार्टही मिळत नव्हते। त्यामुळे आता महापालिकेनं 1 कोटी रुपयांची नवीन गॅस दाहिनी बसवण्याचा निर्णय घेतला असून जुनी गॅस दाहिनी काढून टाकण्यात आली आहे। गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी लोक पुढे येत नाहीत।